हॅलो, नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. घ्या पांडुरंगाचं दर्शन छानपैकी. बघा इकडे विराजमान झालेले आहेत. खूप आठवण यायची मला, माहिती आहे का, पांडुरंगाची. जेव्हा मी पनवेलला गेले होते तेव्हा. चला आता आजपासून तुम्हाला छान असे माझे विराचे सगळे ब्लॉग आहेत ते बघायला मिळणार आहेत. रिअली खूप दिवस झाले, आठवण पण येत होती इकडची सर्व, पण काय करणार, दाखवते तुम्हाला काय काय इकडे बिल्डिंगचं करून ठेवले सर्व. ॲक्च्युली ना सर्व कामं वगैरे होती आणि मग त्यानंतर चेतन पण मला म्हणाला की नकोस येऊ, कारण का की इकडे भयंकर सर्व म्हणतात ना, कचरा धूळ सगळंच काय आहे. म्हणून म्हणाला तुझी पण तब्येत काही बरी नाही आहे, तू पण इकडे येऊ नको. मला अजून पण म्हणत होता चेतन, जरा एक वीक अजून थांब तू, असं म्हणत होता मला. पण मीच म्हटलं नको, चेतनचे पण जास्त खायचे वगैरे वांदे होतात ना. तर आज चेतनला आहे सुट्टी होती पण कामाला बोलवलंय, तर मग चेतन गेलेला आहे. टिफिन वगैरे नको म्हणाला मला. तर माझं जास्त राहण्याचं कारण हे कारण होतं, दाखवते तुम्हाला. हे बघा पूर्ण सगळीशी वाट लागली बघा. झाडं बघा, झाडांची पानं बघा, दिसतात तुम्हाला. हे बघा हे सगळं असं ठेवलेलं आहे. हे बघा पूर्ण, हे बघा कचरा कचरा, काय विचारूच नका. हे बघा, आणि इथे सगळं कलर वगैरे मारलाय त्यांनी. इकडे ब्लॅक कलर होता का नाही आपल्या ह्याला. हे बघा, हे बघा, हे सगळं आता आहे की नाही, हे चेतनने ओढून ठेवलेत मागच्या साईडला कुंड्या. हे बघा, कारण पूर्ण सिमेंट वगैरे पडलं होतं. हे बघा वेलचं पण बघा काय झालंय. हे बघा अशा प्रकारे चिंटू बघा खाली झोपलाय उन्हात, दिसतोय तुम्हाला तिकडे, तेव्हा तिकडे झोपलाय उन्हामध्ये. अशा प्रकारे सर्व अस्ताव्यस्त झालेलं आहे. बाहेरचं सामान पण इकडे आतमध्ये ठेवलंय चेतनने. विंडो बंद करते. आणि आता सगळ्यात जास्त म्हणजे काय विचारू, मच्छरांचा सुद्धा त्रास वाढलेला आहे, कारण आता मच्छर सुद्धा असतात ना या वेळेला. तर मग काय करणार, कारण की त्यांचा सीझन आहे तो मच्छरांचा, त्यामुळे. आणि इथे बघा मी काय करू, हे बघा सगळे हे डब्बे वगैरे जरा घासून वगैरे ठेवले होते. जरा हे तूप मला जरा गरम करायचं आहे. आज डबा नको होता साहेबांना, तर म्हटलं ठीक आहे चला आता, हरकत नाही. तर इकडे बघा मी काय करून ठेवलंय, जरा मेथी जरा थोडीशी पाण्यामध्ये भिजत, म्हणजे म्हणतात ना, जरा घालून ठेवले. थोडासा अनामिकाला टोमॅटो दिला खाण्यासाठी. जरा चहा वगैरे केला होता. हे बघा घेतला आम्ही, मस्त गुळाचा चहा बनवतो, गुळाचा. तर अशा प्रकारे सगळं मला जरा क्लीन वगैरे करायचं आहे आता. बघते जसं मला जमेल ना तसं तसं मी करणार हळूहळू सर्व. मला पण नाही तेवढं काय, म्हणजे म्हणतात ना एकदम विकनेस सारखं वाटते मला, काय विचारूच नका. खूप ह्यावेळी तर मला भरपूरच हे झालं, म्हणजे सर्दी खोकला म्हणतात ना, ताप, त्याचा खूप मला हे झाला, त्रास झाला. नाही तसं कधी होत नाही. थोडेसे पोहे घेतले होते खायला, हे बघा शातून, पण हे बघा खायला जमले नाहीत. थोडेसेच ठेवले, नंतर जमले तर खाईन वगैरे. परत त्याच्यामध्ये हे वगैरे घालून, काय म्हणतात ते, चहा वगैरे गरम करून मिठामध्ये भाजी टाकून ठेवले. बघा चेतनच्या वडिलांची आठवण आली मला बरं का, ते पण असे घालून ठेवायचे. कुठली पण गोष्ट आणली ना बाहेरून भाजीपाला, सगळं धुवून वगैरे आहे ना मिठामध्ये ते सर्व असं धुवून भाज्या स्वच्छ हे पुसून वगैरे ठेवायचे. बघा त्यांची आठवण आली आज. बघा मी पण असं मिठात घालून ठेवले भाजी थोडा वेळ. आता फोडणीला वगैरे घालून घेते, त्यानंतर जरा आमटी भात वगैरे काहीतरी करते. सगळं तसं चेतनने स्वच्छच ठेवलंय, काय प्रश्नच नाही म्हणा. हे बघा पूजा वगैरे सकाळी जरा करून वगैरे गेलाय, गडबडीत गडबडीत सर्व जरा हेच झालं. तसं तेवढं काय वाटत नाहीये, घरात कसं बंद होतं खरं, पण इकडे बघा ना कसं दाखवते. बघा हे बाईंचं पण धुवावं लागेल मला आता. हे दिसतात तुम्हाला डॉट 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 सर्व, हे सिमेंटचे आहेत सर्व. हे बघा बाहेरच्या साईडने दिसतात का, हे बघा हे सिमेंटचे असल्या कारणामुळे ना ते काढावं लागणार आहे आम्हाला परत. सगळ्या तिन्ही विंडोला तसंच झालंय असं. आणि इकडे मॅडम बघा, हे बघा सोनू बघा, बघा कसे बसले बघा पिल्लू आमचं. ओरडतंय आहे की नाही पिल्लू, ओरडते ना, काय करते ना. अनामिकाचं हे बास्केट धुवून वगैरे ठेवलंय, साड्या वगैरे सर्व जरा ठेवायच्या आहेत मला. हे बघा अस्ताव्यस्त सर्व, काय विचारूच नका. आणि ही जाळी वगैरे पूर्ण काढून ठेवले बाहेरच्या साईडची, दाखवते तुम्हाला. अनामिकाचा पिंजरा हे बघा स्वच्छ केला होता, हे बघा धुतलं होतं मग अशी, परत तिने तर टोमॅटो वगैरे खाल्ला ना, त्याच्यामुळे ते हे झालंय. हे बघा सिमेंट, हे बघा उडाले बघा इथे असं दिसतंय. हे बघा वरच्या साईडने ते बघा असं, ते बघा हे सर्व आता ना काढावं लागणार. पण कधी चेतन मला थांबलं, यांची सर्व कामं वगैरे आटवू दे, नंतर मग आपण करूया, असं चेतनचं म्हणणं आहे. हे बघा या साईडला बघा कलर वगैरे काढला आहे. हे बघा असं, म्हणून हे सर्व सामान वगैरे आहे ना, हे बघा असं सर्व ओढून ठेवले आम्ही. हे सर्व आता बोलवते एक दिवशी आणि सर्व देऊन टाकते, तर सुट्टी वगैरे असेल त्यावेळेला. एवढं नाही, पूर्ण नाही आहे हे, वरचं आहे तेवढंच आहे. हे जास्त नाही आहे सामान ह्याच्यामध्ये, काय प्लास्टिकचं तेवढंच आहे. हे बघा सगळं बघा कसं झालं, खराब झालं की नाही हो. मोपमध्ये सुद्धा असं झालं होतं, पण मोपला मी काल क्लीन केलं, धुतलं वगैरे त्याला चांगलं, म्हणून तो तेवढा स्वच्छ दिसतोय. हे बघा, आणि खूप झाडं वगैरे पण कटिंग केली असं वाटतं. हे बघा रस्त्यावरची दिसतात की नाही तुम्हाला, छान मोकळं मोकळं केलं आहे, छान वाटतंय. थोडंसं ऊन पण येतं आहे. आणि विहारमध्ये काहीतरी आमच्या कार्यक्रम आहे वाटतं, ते बघा दिसतंय तुम्हाला, त्या साईडला विहार आहे ते बघा, बुद्ध विहार. ते बघा खूप छान कार्यक्रम असतात, काही ना काही चालू असतं, कार्यक्रम प्रोग्राम असतात, खूप छान मस्त वाटतं रिअली. तर चला आता जरा भाजी वगैरे फोडणीला घालून घेते आणि जरा राईस आमटी वगैरे काहीतरी करते. जरा बघते चेतन येणार आहे का जेवायला घरी, आला तर म्हणाला होता येतो म्हणून घरी जेवायला, असं त्याचं म्हणणं आहे. आता पण बघू, हे विंडो वगैरे बंद करून ठेवते, तुम्हाला मजा दाखवते. एक मिनिट, देखो इस लड़की को क्या कर रही है, बघा काय चालू आहे बघा हिचं, या मॅडमचं. तुम्हाला माहिती आहे का, ते तिकडच्या साईडला जे हे आहे ना, ते लावलेलं सिमेंट, ते अनामिकाने सर्व पाडून ठेवलंय भिंतीचं. ते बघा दिसते तुम्हाला तिथे पण बघा हे सर्व. आणि हे सर्व तर काय पावसामुळेच झालंय, लिकेजचं प्रॉब्लेम, म्हणून ते बाहेरून काम करून घेतलंय बिल्डिंगचं. हे बघा
असं सिमेंट वगैरे उडालं आणि ही बघा कशी चढते बघा. अनामिकाची जाळी बाहेरची काढून ठेवली आहे. याच विंडोला बाहेरच्या साईडने लावतो आम्ही ही वाली जाळी, कबूतर वगैरे येतात म्हणून. तर अनामिका बघा इकडे कशी बघा कशी अनामिका चढते वरती. कालपासून आम्ही आलोय ना तेव्हापासून ती तिथेच चढते वरती, उंच उंच. तिला उंच उंचच जायचंय वरती, काय विचारूच नका. अनामिका पडशील पिल्लू, उतर खाली, खाली उतरा. बघा बघा अनामिकाचा फोटो काढूया चला. पिलू इथे बघ, इथे बघ, शोनू इथे बघ, इकडे बघ. वाव, खूप सुंदर उभी राहिली अनामिका. चला मंडळी आवरून घेते. बाकी तर सगळं तसं झालं, लादी वगैरे पुसली आणि मग त्यानंतर सर्व कामं वगैरे आवरली. तसं काही नाही, फक्त आमटी भात वगैरे काय करते थोडंसं. कपडे थोडेसे धुवायचे आहेत, तेवढं झालं का मग ठीक आहे. काल खूप सारी कामं होती, ती सर्व मी आवरली, काय विचारूच नका. भयंकर होती सर्व, आणि म्हणून तेवढं तरी तुम्हाला स्वच्छ दिसतंय हे कर. नाहीतर अजून थोडं हे झालं होतं पूर्ण, म्हणतात ना की असं अस्ताव्यस्त पण होतं सर्व. आणि इकडचं तिकडे तिकडचं इकडे. आपण जेवढं ठेवतो तेवढं काय चैतनला तेवढं नाही ठेवत नाही म्हणा. पुरुष मंडळी काय तेवढं ठेवतात का? असो, पण ठीक आहे, जेवढं जमलं त्याला तेवढं त्याने ठेवलं, ठीक आहे. घर सांभाळलं ना चैतनने, महिनाभर तेच खूप झालं. आणि चला आता जेवण वगैरे करून घेते लवकर लवकर. जरा बघू, चेतन जर दुपारी आला तर येणार आहे जेवायला, नाहीतर मग म्हणाला काम वगैरे अजून एक्स्ट्रा असेल तर मग नाही येणार. बघू, अजून काय त्याचा फिक्स नाही. आताच फोन केला होता चेतनला ना, तर असं बोलत होता चेतन. आणि आता जरा असं आमटी भात वगैरे जरा कुकर लावून घेते. जरा मेथीची भाजी घातली आहे फोडणीला. खूप दिवसानंतर किचनमध्ये जेवण करते. आईच्या इथे होते तर थोडासा आराम होता मस्त असं. कधी महिना गेला कळलंच नाही, काय विचारूच नका. फर्स्ट टाइम मी एवढे दिवस राहिले, नाही तर कधीच राहत नाही पनवेलला. कालपासून मग सगळी कामं सगळं आवरलं. त्यानंतर परत बरीच कामं होती ती सर्व करून घेतली. थोडं क्लिनिंग वगैरे केलं, तरी पण अजून बरंचसं सर्व बाकी आहे करायचं. ते काय होईल, चेतन पण म्हणाला हळूहळू करायचं, जसं होईल तसं. एकाच वेळी पण सगळं होत नाही ना हो. आणि मंडळी आता रेग्युलर माझे ब्लॉगसुद्धा तुम्हाला येतील, आणि परत लाईव्ह पण आपली राहणार आहे रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत. तर सर्वांनी लाईव्हला सुद्धा या. सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्ही बघता, या व्हिडिओला पण प्लीज लाईक करा, कमेंटसुद्धा करा, हाईपसुद्धा द्या मित्रांनो. हा बघा, कमेंटच्याच बाजूला ऑप्शन असतो हाईपचा, 2 डॉट असतील तिथे. डॉटला असं सरकवा मागे आणि तिकडे हाईपचा ऑप्शन आहे, तिकडे प्लीज जरा हाईपसुद्धा देत जा मित्रांनो. सपोर्ट करा जास्तीत जास्त माझ्या चॅनलला. माझे व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही ते सुद्धा सांगा जरूर. चेतनने हे बघा काहीतरी बिस्किट्स घेऊन आला होता कुकीज सारखं. जरा एक टेस्ट करून बघते, 2-3 राहिले आहेत त्याच्यामध्ये. छान लागत होती. चेतनने ह्यातलं बिस्किट पनवेलला पण घेऊन आला होता वाटतं, आला होता त्यावेळेला. हो, त्यातली पण खाल्ली होती मी 1-2 बिस्किटं. छान आहे टेस्टला. आणि ही एक साडी माझी राहिली होती बघा पनवेलला, मलाच माहीत नव्हती, ती मी घेऊन आले आता. जरा गोल्डन कलरचं छान आहे बघा, काट आणि साडी छान आहे, आवडली मला. एकदम हलकी आणि फुलकी. तर जेवले वगैरे मी आता जस्ट. हे बघा जेवण झालं, भांडी वगैरे घासून टाकते, आवरते जरा सर्व. हे बघा राईस वगैरे थोडा खाल्ला, जेवायला नाही झालं एकट्याला. आता सवय झाली होती ना, आई वगैरे असायची तर जेवायचो ना एकत्र. हे बघा अशी आमटी केली होती. जास्त करत नाही, कारण का परत ते उरून राहतं आणि मग ते कोण खाणार, असं आहे ना. जरा हे सर्व आता आवरते. आणि जरा अनामिकाला सुद्धा खायला दिले, तिकडे ह्या दिल्यात बिया आणि कांग, जरा ती खाते तिकडे अनामिका पण. ते बघा पिंजऱ्यात तिकडे त्या बाजूला. जरा आवरते सर्व. म्हणजे इकडे बघा चेतन आलेला आहे कामावरून, आणि येताना बघा काय घेऊन आलंय माझ्यासाठी. चेतन म्हणाला काहीतरी मला घेऊन येतोय खायला, डोसा आणि काहीतरी घेऊन आलाय बघा माझ्यासाठी. हे बघा आणलंय चेतन, मैसूर डोसा काहीतरी घेऊन आलाय चेतन बघा माझ्यासाठी. मैसूर डोसा आणलाय. अरे अनामिका थांब ना, असं काय करते अनामिका, मस्ती करते. हे आहे सांबार आणि ती आहे चटणी. का तुला असं वाटलं आणावं असं, येताना दिसलं काय? आणि हे चेतनला वाढलंय मी जेवायला राईस आमटी. कधी फिक्स नव्हतं ना किती वाजतील.
हो तेच ना. झालं लवकर म्हणून आलो. तर चला जरा मैसूर डोसा टेस्ट करूया आहे की नाही कसा लागतोय. अनामिका काय करतेस? ए अनामिका, अनामिका, ए काय करते का? काय करतेस तू? अनामिका बघ कशी खेळते इकडे. आम्ही इथे चहा प्यायला बसलो होतो आता. हे बघा डब्बे पण इथेच आहेत खाऊचे ठेवलेले, ठेवते नेऊन. चेतन बघा काहीतरी बघतोय तिकडे बाहेर, काय माहिती काय बघतोय त्यालाच माहिती. चेतनने चहा मस्त पैकी तू जरा प्याले आहे की नाही चेतन? कसं झाला होता चहा सांग. म्हणजे ठीक झाला होता. म्हणताना काय माहिती कसं वाटलं, तुला कसं वाटलं? झाला होता थोडा गुळ कमी झाला होता. ठीक आहे चालेल पण हरकत नाही. दुपारी जेवलो वगैरे, भांडी वगैरे घासली, मग त्यानंतर जरा कपडे होते ते धुतले, जरा थोडंसं झोपले अर्धा एक तास आहे ना. नंतर आता जरा उठलोय. चेतनने मस्त पैकी चहा केला होता. थँक्यू सो मच चेतनला तर सवय झाली ना कामाची काय. चेतनने चहा केला होता. आणि आता जरा डाळिंब अनामिकासाठी डाळिंब सोलतोय. हो जरा अनामिका खाऊ दे डाळिंब. तुला जरा डाळिंब देतो जरा सोलून. ते देऊ नाही शकत ना आपलं ते. मित्रांनो सर्वांनी लाईव्हला येत राहा. त्यानंतर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करणं चालू ठेवा. सर्वांनी हाईप सुद्धा द्या जास्तीत जास्त व्हिडिओला. हो की नाही विसरू नका. हो काहीतरी करते, आवडले तिला. त्याच्यामध्ये चालू आहे ते चकचक चकचक करते. आवडलं ना तिला कसं करते मग ती. मंडळी आता चहा वगैरे घेऊन झाला. ममता बाहेर बसली आहे आणि तिला काहीतरी ते देतो सरप्राईज जरा थोडंसं. ॲक्च्युली काय झालं, मी तिचं जे फर्स्ट पेमेंट आलं होतं ना यूट्यूबचं ते मीच काढून ठेवलं होतं. तर तिकडे आल्यानंतर तिला देणार होतो. तर आता आली आहे ती, तर आता देतो तिला ते. तर बघूया तिची रिॲक्शन कसं वाटते ते तिला. आता बघूया ममताची रिॲक्शन. हां बोल ना. काय नाही जरा हे व्हिडिओ बनवत होतं. अनामिका इकडेच आहे. जा अनामिका. अनामिका जात नाही मंडळी. बघा रागवली आहे ती, जातच नाही. तिला बोलवलं तरी येत नाही, चावायला येते. ये 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 ते बघा रागाने कशी बघते बघा. ये ये ये. आता ममताला जरा सरप्राईज देतो. बघूया कसं वाटतंय ते तिला. ममता काय करतो असं? घेऊन गेलो होतं पण जरा भारी. घाल ना. घेऊन गेलो होतं पण जरा त्याच्यामुळे काय राहिलं नाही. हो ममता तुला एक काही द्यायचं आहे, सरप्राईज द्यायचं आहे तुला. हो तुझ्यासाठी आणलं म्हणजे तुझंच आहे ते सरप्राईज. तुला बघितल्यावर कळेल काय आहे ते. हे बघ. येस ओळखलं वाटते तू काय ते. तर हे आहे ममताचं फर्स्ट युट्यूबचं पेमेंट जे मी काढून ठेवलं होतं. इकडे बघा खरंच आलेलं आहे युट्यूबचं वेळ. हे बघा चेतनने मला आता दिलेलं आहे. मी आल्यानंतर माझ्या हातामध्ये. थँक्यू सो मच. हे बघा हे सर्व तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे सर्व मिळालेलं आहे. तर म्हणतात ना आमची मेहनत आणि तुमचा सपोर्ट पण तेवढाच होता आमच्या इम्पॉर्टंट होता. म्हणून एवढं सगळं आमच्या हाती लागलेलं आहे. हे बघा सगळेजण विचारतात किती पेमेंट आला किती पेमेंट आला. तुम्हाला दाखवलेलं हे आहे. बघा हे आहे युट्यूबचं फर्स्ट पेमेंट ममताचं. आणि तुमच्या सगळ्यांची साथ म्हणून अशाच तुमचा सपोर्ट आणि साथ माझ्या चॅनलला नेहमी ठेवा मित्रांनो. पांडुरंगाचे पण आभार, त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आहे सर्व. आशीर्वाद आणि माऊलींची कृपा आणि सपोर्ट आणि प्रेम असंच माझ्या पाठीशी कायम ठेवा. आणि अनामिकाची पण साथ बघा. अनामिका पण येते आवाज करत करत. बघा दिसत असेल तुम्हाला ते बघा तिकडूनच आहे अनामिका. ये तर मंडळी हेच काय बोला सरप्राईज द्यायचं होतं. तर मी ह्या पैशाचं काय करणार मला नक्की सांगणार आहे. म्हणजे पांडुरंगासाठी मी कंठी घेणार आहे आणि पांडुरंगाच्या मंदिरात मला थोडेसे मी देणार आहे पैसे. खरं सांगते मी जेव्हा युट्यूब चॅनल माझं फर्स्ट ओपन केलं होतं ना, जस्ट मी असं म्हटलं होतं त्या जेव्हा मंदिरात गेले होते त्यावेळेला की माझं फर्स्ट पेमेंट येईल तेव्हा मी काहीतरी म्हणतात ना फुल नाही फुलाची पाकळी मी देईन म्हणून इथे असं. आणि त्यावेळेला पण मी फर्स्ट टाइम गेले होते ना तेव्हा मी किती 1001 ची पावती मी फाडली होती तिथे गेले होते तेव्हा दिले होते त्यावेळेला सुद्धा मी. आणि म्हटलं आठवत नाही मला किती फाडली होती. 1001 दिली होती. हो माझ्याकडे पावती पण अजून आहे ती मित्रांनो. तर मी तेव्हा म्हटलं होतं जेव्हा खरंच युट्यूबचं फर्स्ट पेमेंट येईल ना तेव्हा मी परत एकदा इकडे काहीतरी देईल. म्हणजे म्हणतात ना छोटीशी माझ्याकडून जे काय असेल ते देणार आहे मी तिकडे. तर ह्याच्यातून तिथे देणार आहे आणि माझ्या पांडुरंगाला एक कंठी आणणार आहे आणि बाकी काय ते त्याला देणार. नाही चालेल मला दे किंवा तुला काहीतरी घे गिफ्ट. तुला काहीतरी घे तुझ्यासाठी. हे बघा अनामिका पण आली बघा धावत कशी बघा. किंवा मी असं काहीतरी घेऊन ठेवेन या पैशांचं की म्हणतात ना की काहीतरी माझ्याकडे आठवण राहील. हा तसं घेऊन ठेवणार आहे. माझ्या फर्स्ट पेमेंट मधून छोटंसं का असेल काहीतरी घेऊन ठेवेन म्हणजे कसं मला नेहमी आठवण राहील कायम त्याची. आहे की नाही. तर म्हणजे तुम्हाला कळालं असेल आता युट्यूब आलंय ते आम्ही पण तुम्हाला दाखवलंय बघा. बस ना इकडे.
थँक्यू सो मच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चेतनचं पण खूप सपोर्ट आहे मला, नाहीतर मी काही करू नसते शकले. हे सर्व करायचं सांगते. थँक्यू. पण चेतनचं सर्वात जास्त मेहनत support आहे, आहे, माहितीये का? तुझी पण म्हणून हे मेहनत सर्व आहे झालंय. त्याच्यामध्ये. ये तर एवढं सांगेल की असंच बघा, तुम्ही पण प्रयत्न करा, होईल, सक्सेस मिळेल. आता असं नाही बोलू शकत की ही कंटिन्युटी राहील, त्याच्यासाठी आपल्याला पण काम करत राहावं लागेल असं. तर आम्ही तर करतोच आहे, तुम्ही पण असंच वेळ प्रयत्न आम्हाला करत मिळत राहा. नाही तरी पण वेळ काढून करतो. हळूहळू तुम्हाला समजेल कशा कशा गोष्टी असतात ते. हो बरोबर. तर नमिका पण आली आहे बघा आमच्या जवळ, येत नव्हती आधी, तर अचानक ती पण आली बघा. तिला पण आनंद झालाय, सोनू मला पेमेंट मिळालं. सोनू तुझे पैसे आले पिल्लू, तुझे पैसे आले सोनू. हो ना? तर तिला चला काय कळतंय? आम्ही पण जरा आता खाली जाऊन येतो, जरा राऊंड मारून येतो. जरा जाऊन येतो खाली. आणि आज आहे नाताळ. नाताळच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. मेरी क्रिसमस मेरी सर्वांना. क्रिसमस सर्वांना. चला आम्ही खाली जाऊन येतो जरा. इथे बघा अशा भाकऱ्या भाजून घेतल्यात मी, छान अशा मस्त. गुळ हा बघा बाहेरच राहिला, ठेवायचा आतमध्ये. हे बघा छान अशा 1, 2 आणि 3. हे बघा अशा भाकऱ्या भाजल्यात 1, 2 आणि 3. कशा भाजल्यात नक्की सांगा. आणि हे बघा इथे एक छोटीशी ही करपली, कारण की पीठ ठेवत होते आतमध्ये डब्यामध्ये आणि तेवढ्यात ही छोटीशी भाकरी म्हणजे करपली, असं झालं. आणि आता सर्व गरम वगैरे करून घेते. त्याआधी चला आता लाईव्ह चालू करते मंडळी. तर सर्वांनी लाईव्हला येत राहा, प्रतिसाद द्या छानपैकी, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला आणि सर्वांनी असा सपोर्ट ठेवा. 8 वाजता लाईव्हचा टायमिंग आता मी फिक्स केलेला आहे माझ्या. तर 8 ते 9:30 असा टायमिंग ठेवलाय आम्ही, हो की नाही? हो. काय चैतू या सर्वांनी किती ठेवलाय आपण टाइम? 8:30 ते 8:30. 8 ते 9:30. 8 वाजलेत. चला या सर्वांनी लाईव्हला. 8 ते 9:30 ठेवलेलं आहे. 10 मिनिटं वगैरे एक्स्ट्रा वरती वगैरे होतात कधी कधी, कोणा आलं तर नवीन किंवा असं होत असतं. पण 8 ते 9:30 टायमिंग फिक्स ठेवलेलं आहे. मित्रांनो सर्वांनी लाईव्हला या आमच्या. येस.